हॅलो नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत आपण राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स या आयोगासंदर्भात जाणून घेणार आहोत। आता जेव्हा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असतील, त्यामध्ये आयोग जी घटनात्मक संस्था आहे त्या घटनात्मक संस्था या टॉपिकवर फ्रिक्वेंटली प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो आहे। त्यातील एक महत्त्वाचा टॉपिक जे आहे किंवा त्यातील एक महत्त्वाची जी संस्था म्हणून या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या टॉपिककडे देखील बघितलं जातं। राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तुम्ही जर प्रश्नपत्रिका विश्लेषण केले 10 वर्षातील, तर तुम्हाला या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल। ओके, सो काही जे पॉलिटी संदर्भात आणि इकॉनॉमिक्स संदर्भात जे प्रश्न आहेत 5 वर्षाचे, मागील 5 वर्षाचे, ते आपल्या चॅनलवर डिटेल सखोलपणे आपण ते ॲनालाइज केलेलं आहे। ते त्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण सिरीजची जे प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। सो तुम्ही ते जाऊन बघू शकता। सोबतच जर तुम्हाला या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनलवर ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरू करूयात। ओके, सो आपल्याला माहिती असायला पाहिजे की जे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे ती एक घटनात्मक संस्था आहे आणि राज्यघटनेच्या कलम 338 अ अंतर्गत, ओके, कलम किती 338A, ओके, या अंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। सो आता एकंदरीत याची बेसिक काय आहे, तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाप्रमाणेच म्हणजे ज्या पद्धतीने आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, त्यासाठी त्या पद्धतीने त्याच आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच काय नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स यांच्यासाठी देखील आपल्या संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कलम 338 मध्ये। ओके, आणि त्या अर्थाने ही एक घटनात्मक संस्था आहे। आता या आयोगाची उत्क्रांती कशी झाली, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक जे आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासंदर्भात आपण जेव्हा बेसिक बघत होतो तेव्हा आपण हे दोन्ही आयोग म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग हे सायमल्टेनियसली एकाच वेळी किंवा एकत्रच उदयास आलेली होती। नंतर हळूहळू त्यामध्ये काही बदल केले आणि 1990 मध्ये 65व्या घटनादुरुस्तीनुसार या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी एकाच विशेष अधिकाऱ्याच्या जागी म्हणजे सुरुवातीला हे एका विशेष अधिकारी किंवा एक आयुक्त असेल या दोन आयोगासाठी किंवा या दोन कम्युनिटीसाठी, अशा पद्धतीने आपल्या राज्यघटनेत तरतूद करण्यात आलेली होती। मात्र 65व्या घटनादुरुस्तीने 1990 मध्ये एक उच्चस्तरीय बहुसदस्यीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग म्हणजे काय आयोग स्थापन करण्याची तरतूद या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली। सुरुवातीला एका विशिष्ट अधिकारी असेल या जे काही पद आहेत किंवा या कम्युनिटीसाठी एक पद निर्माण करण्यात आले होते। मात्र ते हळूहळू त्याच्यामध्ये काही इव्हॉल्व होत गेले आणि 1990 मध्ये 65व्या घटनादुरुस्तीमध्ये त्यांच्यासाठी एक आयोग असेल। कोणते आयोग, तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व जमाती आयोग म्हणजे एकत्रच होते सुरुवातीला। ओके, सो 1987च्या ठरावानुसार स्थापन करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमाती आयुक्त म्हणजे जे आयुक्त होते 87 मध्ये त्याची जागा आता आयोगाने घेतलेली होती। आता भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जेव्हा आपण अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींच्या जे कम्युनिटीतील जे बांधव आहेत त्यांचे जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तर ते काही प्रॉब्लेम्स काही फेस करणारे जे काही गोष्टी आहेत त्या अनुसूचित जातींपेक्षा अनुसूचित जमातीतील बांधवांचे वेगळे आहेत। त्यांची कल्चरल त्यांची एक डेव्हलपमेंट झालेली असेल किंवा इतर बाबी ज्या काही मागास भागामध्ये राहण्याच्या त्यांचा जो जंगल जमीन अशा पद्धतीने ज्या काही समस्या आहेत त्या समस्या हे त्या अनुसूचित जातींपेक्षा वेगळ्या होत्या। 1999 मध्ये अनुसूचित जमातीच्या कल्याण आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन आदिवासी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली। ओके, 1999 मध्ये नवीन आदिवासी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आणि सामाजिक न्याय व
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय जे होते ही भूमिका या मंत्रालयाकडून आदिवासींचे जे कार्य आहे ते त्या मंत्रालयाकडे हस्तांतरण करण्यात आले. ओके. त्यामुळे अनुसूचित जमातींच्या हिताचे अधिक प्रभावीपणे रक्षण करण्यासाठी विद्यमान जे म्हणजे सुरुवातीला जे काही संयुक्तपणे राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग होते त्याचे विभाजन करून स्वतंत्रपणे एक अनुसूचित जाती आयोग आणि एक स्वतंत्रपणे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव 2003 मध्ये 89व्या घटनादुरुस्तीनुसार 89th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनुसार ते संमत करण्यात आले आणि कलम 338 मध्ये सुधारणा करून नवीन कलम त्यामध्ये जोडण्यात आले. कलम 338 ओके. नवीन कलम या स्वतंत्र आयोगाची तरतूद या नवीन कलमाअंतर्गत करण्यात आली. कोणत्या कलमांतर्गत? तर 338 नुसार. सो 2004 पासून या स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग अस्तित्वात आला आणि या आयोगामध्ये रचना सेम आहे मागच्या आयोगाप्रमाणे, म्हणजेच अनुसूचित जाती आयोगाप्रमाणे. एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि आणि इतर जे 3 सदस्य असतात, म्हणजे 5 सदस्यीय एकंदरीत त्या आयोगाची बॉडी असते. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केल्या जातो आणि त्यांच्या सेवेच्या जे सेवा सरती आहेत किंवा त्यांचा कार्यकाळ हे देखील राष्ट्रपतीच ठरवत असतात. ओके. आता आयोगाची कार्य कोणकोणती आहेत ते देखील आपल्याला माहिती असायला हवं. तर आयोगाची कार्यामध्ये जे काही अनुसूचित जमातींसाठी घटनात्मक व इतर कायदेशीर संरक्षणासंबंधी ज्या काही बाबी आहेत या सर्व बाबींची चौकशी व देखरेख करणे, सोबतच त्यांच्या संबंधी जे काही ध्येय धोरणे असतील त्या किंवा त्यांचे संबंधीचे जे काही कामकाज प्रशासन स्तरावर होत असेल तर त्या कामकाजांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी या आयोगाकडे सोपवण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, अनुसूचित जमातींचे जे काही हक्क आहेत किंवा संरक्षणापासून जे वंचित आहेत, त्यांच्या काही अन्याय अत्याचार त्यांच्यावर घडून येत आहेत, तर अशा संदर्भात जेव्हा त्या आयोगाकडे तक्रारी येतात तर त्या तक्रारींची चौकशी करणे देखील आयोगाचे एक महत्त्वपूर्ण कार्य आपण म्हणू शकतो. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या जे काही आर्थिक आणि सामाजिक विकासासंदर्भात जे काही नियोजन गठीत किंवा नियोजन प्रक्रिया राबवली जाते, तर त्या नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन अशा नियोजनासंदर्भात सल्ला देणे, सोबतच केंद्र राज्यांअंतर्गत ज्या काही विकासाच्या जे काही प्रगतीचे मूल्यमापन आहे त्यांच्या संदर्भात ते मूल्यमापन करणे हे देखील त्या आयोगाचे कर्तव्य असते. त्यानंतर त्यांच्या म्हणजे काय तर जे काही अनुसूचित जमाती आयोगासंदर्भात ज्या काही सुरक्षा उपाय आहेत त्या सुरक्षा उपायांसंदर्भात त्यांच्या कार्यांचा अहवाल दरवर्षी किंवा योग्य वाटेल त्यावेळी राष्ट्रपतींसमोर सादर करणे अशा पद्धतीचे त्यांचे कार्य आहेत. सोबतच अनुसूचित जमातींच्या संरक्षण असेल, कल्याण असेल, सामाजिक व आर्थिक विकास असेल या संदर्भात ज्या काही उपाय योजले आहेत त्या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने सोबतच राज्याने काय उपाययोजना राबवलेल्या आहेत किंवा करण्यात आलेल्या आहेत किंवा कराव्यात याविषयी शिफारशी करणे हे या आयोगाचे कर्तव्य असतो. ओके. आणि अनुसूचित जमातींचे संरक्षण असेल, त्यानंतर कल्याण असेल किंवा विकास असेल आणि विकास किंवा उन्नती असेल तर या संदर्भात वेळोवेळी राष्ट्रपती निर्दिष्ट करतील तशी कामे राष्ट्रपतींच्या बिहाफवर पार पाडण्याचे काम या आयोगाकडे असतो. ओके. सो अशा पद्धतीने त्यांचे कार्य असतात. सोबत इतर काही आणखी महत्त्वपूर्ण कार्य आपण म्हणू शकतो की कुठले कार्य त्यांच्याकडे असतात अतिरिक्त, तर या ठिकाणी त्यांची इतर काम याच्यात आपण बघू शकतो की जे काही 2005 मध्ये राष्ट्रपतींनी अनुसूचित जमातींचे संरक्षण असेल, कल्याण असेल आणि उन्नती व विकास संदर्भात काही कार्य या आयोगाकडे निर्दिष्ट करण्यात आलेले. आता ते कुठल्या स्वरूपाचे कार्य आहेत तर एक वनक्षेत्रात राहणाऱ्या अनुसूचित जमातींना गौण उपार्जनाच्या किंवा वनोत्पादनाच्या संदर्भात मालकी हक्क देण्याबाबतच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजनाची चौकशी करणे किंवा त्या उपाययोजनाची शिफारस करणे हे आयोगाकडे असते. ओके. गौण वनोत्पादन आहेत. ओके. त्यानंतर आहे खनिज संपत्ती असेल, जलसंपदा असेल इत्यादींवरील आदिवासी समाजाचे जे हक्कांचे रक्षण आहे त्या हक्कांचे रक्षण कायद्यानुसार होत आहेत किंवा नाही या संदर्भात उपाययोजनाचे देखील त्यांच्याकडे कार्य असतो. आदिवासींच्या विकासासाठी करावयाच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्यांच्या उपजीविकेसाठी अधिक व्यवहार्य धोरणाची कामे करणे हे देखील या आयोगाचे कर्तव्य असतं.
त्यानंतर विकास प्रकल्पामुळे जे काही विस्थापित झालेले आदिवासी गटांसाठी मदत व पुनर्वसन उपाययोजनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात ते राष्ट्रपतींना किंवा एकंदरीतच गव्हर्नमेंटला शिफारस करीत असतात की कुठल्या पद्धतीने आपण जे विस्थापित झालेले आदिवासी गटातील समुदाय आहे त्यांना कुठल्या क्षेत्रावर त्यांना पुनर्वसन करावे किंवा त्या ठिकाणी जो एरिया आहे तो कसा असायला पाहिजे त्या संदर्भाने. त्यानंतर आहे आदिवासी लोकांचे जमिनीपासून होणारे विलगीकरण रोखण्यासाठी काही उपाययोजना ते करीत असतात आणि अशा लोकांचे प्रभावी पुनर्वसन करून त्यांच्या बाबतीत अगोदरच विलगीकरण झाले आहे अशांचे संरक्षण करणे. ओके. त्यानंतर आहे वनांचे रक्षण व सामाजिक वनीकरण करण्यासाठी आदिवासी समाजाचे जास्तीत जास्त सहकार्य व सहभाग मिळवण्यासाठी उपाययोजना करणे किंवा उपाययोजना आखणे हे देखील आयोगाचे काम असतो. पेसा ज्याला आपण पंचायत अनुसूचित क्षेत्राचा विस्तार असेल किंवा अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम 1996 च्या तरतुदीनुसार जी काही तरतुदी समाविष्ट केलेली आहेत राज्यघटनेत त्या संपूर्ण तरतुदींची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना किंवा उपाय आखणे हे देखील या आयोगाचे कर्तव्य असतो. यानंतर आदिवासींनी जमीन व पर्यावरणाच्या सातत्याने ऱ्हास घडवून जी काही स्थलांतरित शेती आहे त्या स्थलांतरित शेतीची प्रथा कमी करण्यासाठी व शेवटी जे काही ती प्रथा नष्ट करण्यासाठी उपाययोजना करणे. सो अशा पद्धतीने इतर जे कामे आहेत त्यामध्ये आपण हे वनांसंबंधी असेल, त्यानंतर खनिज संपत्ती आहे, जलसंपदा आहे, जंगलांच्या विकासासंदर्भात आहे किंवा त्यांच्या जे जंगल जमीन या संरक्षणासंदर्भात आहे. हे विविध उपाय आयोग गव्हर्नमेंटला किंवा राष्ट्रपतीला एकंदरीत शिफारशीनुसार किंवा उपाययोजनात्मक काही तरतुदी शिफारस करीत असतात. ओके. आता आयोगाचा अहवाल कसा असतो किंवा आयोगाचा अहवाल कोणाला सादर केला जातो तर केंद्र स्तरावर आयोग राष्ट्रपतींना आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करीत असतात. ओके. आणि तसेच आवश्यक वाटेल तेव्हा म्हणजे 1 वर्षाच्या आधी किंवा 6 महिन्यांचा अहवाल असेल किंवा एका तातडीचा विषय गृहीत धरून तशा पद्धतीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला जातो आणि राष्ट्रपती ते अहवाल संसदेसमोर मांडत असतात. जर संसदेने तशा पद्धतीच्या अहवालावर किंवा ज्या शिफारशी मांडलेल्या आहेत त्या शिफारशीवर काही कारवाई केली नाही तर अशा किंवा त्या शिफारशी मान्य केली नाही तर त्या शिफारशी मान्य न होण्यामागची जी काही कारणे आहेत त्या निवेदनात संसदेकडून राष्ट्रपतींकडे जेव्हा तो निवेदन दिला जातो तेव्हा त्यामध्ये कारणे निवेदनात असायला हवी. परत ते राष्ट्रपतींकडून तो जो निवेदनाचा जो अहवाल आहे तो संबंधित जे आयोग आहे त्या आयोगाकडे जात असतो. त्याचप्रमाणे जे काही राज्य सरकार संबंधी जे काही राज्यातील जे अनुसूचित जमाती संदर्भात जे समुदाय आहेत त्यांच्या संदर्भात जो अहवाल आहे ते राष्ट्रपती राज्यपालांकडे पाठवत असतात आणि राज्यपाल आयोगाच्या शिफारशींवर केलेल्या कारवाईची माहिती देणारे निवेदन राज्य विधिमंडळासमोर ठेवतात. जर राज्य विधिमंडळाने ते मान्य केले नाही तर ते का मान्य केले नाही या संदर्भात ती कारणे ते जेव्हा निवेदन राज्यपालांना दिला जातो आणि त्या निवेदनानुसार ते राज्यपाल संबंधित जो कारणे आहेत ते परत आयोगाकडे पाठवत असतात. ओके. सो अशा पद्धतीने आयोगाचा एकंदरीत अहवाल असतो. त्यानंतर आयोगाचे जे काही अधिकार आहेत कुठले विशेष अधिकार प्राप्त होतात. ओके. कुठल्या ज्या काही अधिकार पॉवर किंवा त्याला आपण म्हणू शकतो की विशेष अधिकार जे आहेत ते कुठल्या स्वरूपाचे आहेत. सो आयोगाला स्वतःच्या कार्यपद्धतीचे नियमन करण्याचे अधिकार आहे. ओके. ते स्वतःच्या कार्यपद्धतीचे मग ते आपल्या जे आयोगामध्ये सदस्यांचे जे काही सुट्ट्या संदर्भात वगैरे असतील किंवा इतर कर्मचारी वगैरे आहेत त्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने त्यांचं नियमन कामकाजाचे नियमन करायचे त्या संदर्भात स्वतंत्रपणे अधिकार असतो. आयोगाला कोणत्याही प्रकरणाचा तपास करताना किंवा कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना दिवाणी न्यायालयाच्या सर्व अधिकार आहेत. ओके. जे दिवाणी न्यायालयाला अधिकार प्राप्त आहेत त्याच पद्धतीने या आयोगाला देखील ते दिवाणी न्यायालयाला प्राप्त असणारे अधिकार यांना देखील चौकशी संदर्भात प्राप्त होतात. ओके. विशेषतः भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला बोलावून त्याची उपस्थिती लागू करणे किंवा शपथेवर एखादा क्राईम घडलेला असेल अनुसूचित जमाती समुदायासंदर्भात तर जर अशा पद्धतीचं असेल आणि एखादं शपथ नोंदवली गेलेली असेल तर त्या शपथेची तपासणी करणे याचे काम या आयोगाकडे असते. ओके. किंवा कोणत्याही दस्तऐवजाचा शोध घेणे किंवा त्या तयार करणे आवश्यक आहे अशा संदर्भात ते
नियम किंवा तरतूद करू शकतात. प्रतिज्ञापत्रावर पुरावे प्राप्त करण्याचे देखील त्यांना अधिकार असतो. नंतर आहे कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतीही सार्वजनिक नोंद मागवणे. ओके. कोणतेही न्यायालय, मग ते सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो, त्या न्यायालयाकडून जर एखादा मुद्दा किंवा जर एखादी बाब या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती समुदायाशी निगडीत असेल तर अशा वेळी तशा पद्धतीचा जो काही न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये आहे किंवा एखाद्या कार्यालयामध्ये त्या संदर्भात काही दस्तऐवज आहेत तर तशा दस्तऐवजांची नोंद जी आहे ती मागवण्याचे काम हे आयोग करीत असतात. आता साक्षीदार किंवा कागदपत्रांच्या तपासणीसाठी समन्स बजावणे देखील हे आयोगाचे अधिकार असतो. राष्ट्रपती ठरवू शकतील अशा कोणतीही बाब जेव्हा उद्भवते तर राष्ट्रपती ते संबंधित जे काही प्रश्न असेल तो आयोगाकडे पाठवत असतात. केंद्र सरकार, राज्य सरकारांनी अनुसूचित जमातींवर परिणाम करणाऱ्या सर्व प्रमुख धोरणात्मक बाबींवर आयोगाशी सल्लामसलत करणे आवश्यक असते. ओके. ज्या काही अनुसूचित जमातींसंदर्भात जे काही ध्येय धोरण ठरवलेले आहेत गव्हर्नमेंटने त्या संदर्भात या आयोगाशी सल्लामसलत करणे गरजेचे असतो. त्यानंतर आहे ज्या काही संकीर्ण आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे की पहिले जेव्हा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आलेले होते 2004 मध्ये स्वतंत्र पहिले राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर श्री कुंवर सिंग हे पहिल्या स्वतंत्रपणे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष होते. मार्च 2004 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सध्या जर विचारलं की सध्या कोण आहे तर सध्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन. ओके. हर्षवर्धन हे या अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत, हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. सो अशा पद्धतीने आपण जे काही नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, ओके, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शेड्यूल कास्टबद्दल अभ्यासलेले आहेत. या व्हिडिओत आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या संदर्भात सविस्तर जे आयोगाला ज्यावर आयोग प्रश्न विचारतो या अनुषंगाने आपण ते सविस्तरपणे अभ्यासलेलं आहे. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.